रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे भाजपच्या कमळावर लढतील हे जवळपास निश्चित आहे। नारायण राणे यांनी देखील मुंबईत पत्रकार परिषद घेत हा मतदारसंघ भाजपचाच असल्याचं जाहीर केलंय। उद्यापासून राणे प्रचाराला सुरुवात करणार आहेत। या जागेवर दावा करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा सूर आता बदललेला आहे आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं आता सांगितलं जात आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये अखेर ठरलंय। सिंधुदुर्गात महायुतीच्या उमेदवाराची घोषणा व्हायची असली तरी सिंधुदुर्गातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर ही अशी व्हॉट्सअप स्टेटस बघायला मिळतात। आपलं ठरलंय अशा आशयाचे नारायण राणेंचे फोटो असलेले राणेंच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरतायत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून उमेदवारी मिळेल असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे। नारायण राणे सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावरती आहेत। बुधवारपासून राणे मतदारसंघामध्ये भेटीगाठी घेण्यासाठी सुरुवात करणार आहेत। ही राणेंच्या अधिकृत प्रचाराची सुरुवात ठरण्याची शक्यता आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावरती जाण्यापूर्वी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंवरती त्यांनी सडकून टीका केली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपचाच असल्याचा दावा त्यांनी केलाय। सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल। कोण असेल पक्ष सांगेल, कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार। लुडबुड कोणी करू नये आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार। कुठली शिवसेना? विनायक राऊत कुठल्या शिवसेनेचा? यांचा आहे का? या शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या आहे का? किती कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे? जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या नगरपालिका, तिथे आमदार, हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का तो मतदारसंघ? अजिबात सोडणार नाही। रत्नागिरी सिंधुदुर्ग हा खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला। शिंदेंच्या शिवसेनेचा या मतदारसंघावरती स्वाभाविकपणे दावा आहे। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी गेल्या 2 महिन्यांपासून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती। 2 वेळा नारायण राणे यांना भेटून त्यांचा आशीर्वादही किरण सामंतांनी घेतला। मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेतल्या। मात्र मतदारसंघ अखेरीस कमळाला सुटल्याचं दिसतंय। भाजप पक्षश्रेष्ठींचा नारायण राणेंच्याच नावासाठी आग्रह असल्यामुळे इच्छा नसतानाही राणे या मतदारसंघामधून रिंगणामध्ये उतरतील हे स्पष्ट झालंय। या जागेसाठी आग्रही असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचे सूर आता बदललेले दिसतात। आता त्यांच्या तोंडी महायुतीच्या उमेदवाराला जिंकवू असे शब्द ऐकू येत आहेत। हे सत्र महायुतीकरता सुरू केलेलं आहे। महायुतीचा उमेदवार निवडून येण्याकरता सुरू केलं आहे। अब की बार 400 पार हा मोदीजींचा जो नारा आहे हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे। मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करून देशाची मोठी वाटचाल होण्याच्या दृष्टिकोनातून हे केलेली सुरुवात आहे। नारायण राणे साहेब उद्या प्रचाराची सुरुवात करतात की नाही याबद्दलची मला कल्पना नाही, परंतु या सर्व बाबीचा खुलासा किंवा या बाबतीचा निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते माननीय एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांच्याकडे आहेत। जर त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली, कोणत्याही उमेदवाराची नावाची घोषणा करू, युती म्हणून आम्ही सर्वजणच त्यांचं काम करू। नारायण राणेंच्या दौऱ्यापूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण हे मतदारसंघामध्ये दाखल झाले। भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत सुरू केलेल्या प्रचाराचा त्यांनी आढावा घेतलाय। उमेदवार कोण यावरती वाद आणि भाष्य टाळण्यासाठी नरेंद्र मोदी हे मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असतील असं भाजपचे नेते सांगतायत की एनडीएच्या संदर्भातले सर्व निर्णय हे उच्चस्तरीय सर्व नेते मंडळी करत असतात। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेली वर्षानुवर्ष संघटनात्मक दृष्ट्या जो महायुतीचा उमेदवार असेल त्या महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचंड जी मेहनत करावी लागते, कार्यकर्त्यांची एकजूट करावी लागते, त्यांच्यामध्ये कुठेही संभ्रम होऊ नये या मानसिकतेमध्ये त्यांना सर्वांना एकत्र ठेवणं हे काम
संघटना म्हणून आम्ही सर्वजण करत असतो. कोण आहे हे अगर तुम्हाला चालवायचं असेल तर ब्रेकिंग न्यूज चालवा की रत्नागिरी सिंधुदुर्गचं उमेदवाराचं नाव आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे हे चालू. हा जेव्हा आपल्या बूथमध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, पंचायत समितीमध्ये फिरत असताना त्याच्या नजरेसमोर एकमेव एक उद्दिष्ट आहे की मला पंतप्रधान मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आपल्या देशाचा पाहायचा आहे. या उद्दिष्टाने आम्ही सगळे चाललेलो आहे. तर नारायण राणेंनी ही निवडणूक लढवावीच असं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत देत आहेत. उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या सभा मतदारसंघामध्ये होणार असून 2.5 लाखांनी विजयाचा विश्वास आहे असं ते व्यक्त करताना दिसत आहेत. बिगुल तर वाजलंय आणि विजयाची मशाल सुद्धा फडकायला लागलेली आहे. हात आलेले आहे, तुतारी आलेली आहे आणि आघाडीचे सर्व पक्ष आपसहित सर्व एकत्र आलेले आहोत. आम्ही कोणाला घाबरून घरात बसणारे नाही आहेत, उलट निर्धाराने लढणार आणि पूर्वीपेक्षा प्रचंड मताधिक्य प्राप्त करणार. महायुतीकडून नारायण राणेच उमेदवार असतील यावरती जवळपास शिक्कामोर्तब बसल्याचं बोललं जात आहे. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये अधिकृत घोषणा होणार असली तरी भाजपकडून प्रचार यंत्रणा आधीच सुरू झाल्याचं दिसतंय. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत ही लढत दोन्ही बाजूंसाठी प्रतिष्ठेची असेल. आता कोकणामध्ये होणाऱ्या प्रचाराच्या शिमग्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष असणार आहे. ओम देशमुख, राजन चव्हाणसह विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.